आजच्या लेक्चरमध्ये आपण थेरम पाहणार आहे, दोन थेरम पाहणार आहे, एक जिओमेट्रिक मीन आणि सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. हे दोन थेरम आपल्याला पाहिजे. आता या थेरमवर तुम्हाला तुमच्या सेकंड एक्सरसाइज फर्स्ट एक्सरसाइज मध्ये पाहिले तर बरेचसे प्रॉब्लेम आलेले दिसतील आणि बोर्डाला सुद्धा या थेरमवर काही विचारले जातात, तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आले लक्षात? ठीक आहे. तर आपल्याला कोणत्या कन्सेप्ट पाहिजेत आज? दोन कन्सेप्ट आहेत. त्यातली पहिली कन्सेप्ट कोणती आहे? सिमिलरिटी आणि राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल आणि सिमिलरिटीचं काय कनेक्शन आहे ते पाहिजे आपल्याला. त्यानंतर थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन. जिओमेट्रिक मीन काय थेरम आहे? हा डिपेंड या सिमिलरिटी आणि राईट अँगल ट्रायंगल या थेरमवर डिपेंड आहे. आपल्याला काय काय पाहिजे आज? आपल्याला पाहिजे कन्सेप्ट, त्यानंतर थेरम काय, त्यानंतर त्याचे एक्झाम्पल आणि बोर्डाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. ओके, या आपल्याला कन्सेप्ट या ठिकाणी काय करायचे कव्हर करायचे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पहिल्यांदा आपण पाहणार सिमिलरिटी म्हणजे काय, सिमिलर म्हणजे काय आणि राईट अँगल ट्रायंगल. सिमिलर म्हणजे दोन ट्रायंगल काय असतात, जेव्हा तुम्हाला आता हे सगळं आपलं ट्रायंगलचं चाललंय म्हणून मी या ठिकाणी ट्रायंगल एक्झाम्पल वापरतोय. हे दोन ट्रायंगल या ठिकाणी समजा मी एक दोन ट्रायंगल काढले आणि हे दोन ट्रायंगल तुम्हाला काय सांगितले, सिमिलर आहेत. ट्रायंगल कोणता आहे? ए बी सी आणि ट्रायंगल काय? पी क्यू आर. आता जर तुम्ही हे दोन ट्रायंगल पाहिले ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर, तर हे काय आहेत? सिमिलर. सिमिलर म्हणजे काय? सिमिलर म्हटलं का त्याचे जे अँगल असतात, त्यांचे अँगल जे असतात, अँगल हे कसे असतात? इक्वल असतात. अँगल इक्वल असतात आणि साईड कशा असतात? साईड कशा असतात? ह्या प्रपोर्शन मध्ये असतात. ओके, प्रपोर्शन म्हणजे काय? तर पहा, अँगल ए चं जेवढं मेजर असणार आहे तेवढंच कोणाचं असणार आहे? पी चं. अँगल बी चं जेवढं मेजर असणार आहे तेवढं अँगल कोणाचं असणार आहे? क्यू चं. आणि जेवढं अँगल सी चं असणार आहे तेवढं कोणाचं असणार आहे? अँगल आर चं. याला म्हणायचं अँगल कसे असतात? इक्वल असतात. आणि साईड इन प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजे काय? ए बी अपॉन पी क्यू याची जी व्हॅल्यू असणार आहे ती बी सी अपॉन क्यू आर ची असते आणि तीच कोणाची असते? ए सी अपॉन पी आर ची असते. याला काय म्हणायचं? साईड आर इन प्रपोर्शन. म्हणजे अँगल इक्वल साईड प्रपोर्शन. याला काय म्हणतो आपण? सिमिलर. सिमिलर म्हणजे काय? दिसायला सारखं. सिमिलर म्हणजे काय? दिसायला सारखं. ऑलरेडी पहिल्या टॉपिक मध्ये आपण ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. ओके, सिमिलरिटी म्हणजे काय? दिसायला सारखं. ऍक्च्युली मेजरमेंट त्यांचे सेम नसतात. अँगल सोडून साईडची मेजरमेंट ही कशी असतात? प्रपोर्शन मध्ये असतात. साईडची मेजरमेंट कशी असतात? प्रपोर्शन मध्ये. पण अँगल मात्र कसे असतात? इक्वल असतात. हे कोणाचं पाहतोय आपण? सिमिलरिटीचा. आणि दुसरं राईट अँगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे हे माहिती आहे तुम्हाला काय? ज्या ट्रायंगल मध्ये एक अँगल किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा असतो. त्याला आपण काय म्हणतो? राईट अँगल ट्रायंगल. ओके, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर अँगल बी चं मेजर किती दिलेलं आहे तुम्हाला? 90. बरोबर आहे. याला काय म्हणायचं? राईट अँगल ट्रायंगल. मग आपल्याला जे पाहिजे ते काय? तर सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता हे दोन्ही शब्दांचा अर्थ तुम्हाला कळला, पण आपल्याला नक्की कन्सेप्ट काय पाहिजे? आपल्याला कन्सेप्ट अशी पाहिजे का एक राईट अँगल ट्रायंगल आहे, एक काय राईट अँगल ट्रायंगल आहे. त्या ट्रायंगल आपण समजा नाव दिलं एबीसी आणि ह्या एबीसी मध्ये बी हा काय? 90. ह्या बी 90 मधून समजा जर तुम्ही हायपोटेनियस वर एक परपेंडिक्युलर लाईन काढली, एक काय काढली? परपेंडिक्युलर लाईन. समजा आपण तिला म्हणलं एस म्हणलं. काय म्हणलं तिला? एस. पण आता पहा, त्यामुळे इथं किती ट्रायंगल तयार झाले? तीन ट्रायंगल तयार झाले. कोणते तीन ट्रायंगल तयार झाले? ट्रायंगल ए बी सी. बरोबर आहे. आता त्यानंतर दुसरा ट्रायंगल जर तुम्ही पाहिलं तर ए एस बी. ट्रायंगल कोणता आहे? ट्रायंगल ए एस बी. आणि अजून एक ट्रायंगल जर तुम्ही पाहिला तर कोणता आहे? सी एस बी. कोणता आहे? सी एस बी. आता किती ट्रायंगल दिसत तुम्हाला? तीन ट्रायंगल दिसत. एक मोठावाला एबीसी, त्यानंतर ए एस बी हा छोटावाला आणि तिकडे सी एस बी हा तिसरा. हे तीनही ट्रायंगल एकमेकाला सिमिलर असतात, हे आपल्याला पाहिजे. तीनही ट्रायंगल सिमिलर असतात. म्हणजे हे कधी पॉसिबल होतं? हे कधी इक्वल होतं, म्हणजे सिमिलर होतं का जेव्हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 मधनं आपण काय टाकतो? हायपोटेनियस 90 ची लाईन काढतो, म्हणजे परपेंडिक्युलर लाईन काढतो. म्हणजे या ट्रायंगल मध्ये काय? इन ट्रायंगल काय? ए बी सी मध्ये काय घडलंय? तर बी एस ही काय? परपेंडिक्युलर. ओके, त्याच्या आधी आपल्याला मेन्शन करावं लागणार आहे. काय मेन्शन करावं लागणार आहे? काय अँगल बी हा काय? 90. अँगल बी हा काय? बी इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 90 डिग्री. अँड अजून काय दिलेलं आहे? तर बी एस ही काय? परपेंडिक्युलर आहे. कोणाला परपेंडिक्युलर आहे? ए सी ला. ओके, म्हणजे असं जर घडलं तर किती ट्रायंगल तयार होतात? तीन ट्रायंगल तयार होतात आणि तीनही एकमेकाला कसे असतात? सिमिलर असतात. मग हे याच्यावर डिपेंड काय? तुमचा थेरम आहे. मग थेरम कसा आहे तो आपण आता या ठिकाणी पाहणार आहे. थेरम काय सांगतो आता नीट पहा. इन राईट अँगल ट्रायंगल इफ द इन राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल कोणता आहे? राईट अँगल ट्रायंगल. इफ द अल्टिट्यूड म्हणजे काय? हाईट इज ड्रॉन टू द हायपोटेनियस. म्हणजे इथून हायपोटेनियसला काय काढली? अल्टिट्यूड काढली. देन टू ट्रायंगल्स. किती ट्रायंगल? हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल फॉर्म बाय सिमिलर. तर ते काय असतात? सिमिलर असतात टू द ओरिजिन. म्हणजे हे दोनही ट्रायंगल एक
ओरिजिन, ओरिजिन म्हणजे कोण आहे एबीसी, याला काय असतात सिमिलर असतात अँड टू इच अदर, आणि ते एकमेकाला सुद्धा काय असतात सिमिलर असतात. ओके, मग आता हा थेरम कसा झाला आपण त्याचं प्रूफ पाहणार आहे आपण. म्हणजे आता गिवन इन्फॉर्मेशन आपल्याला काय दिले, इन ट्रायंगल एबीसी, एबीसी काय सांगितलंय अँगल बी हा किती दिलेला आहे 90 डिग्री दिला. मग सेक बीडी, बी पासून डी पर्यंत काय टाकली परपेंडिक्युलर लाईन टाकली कोणावर सेक एसी वर, म्हणजे एसीडी हे एका लाईन मध्ये आले. आता इथं जर पाहिलं तर पहा आपल्याला प्रूव्ह काय करायचं, आपल्याला ह्या तीन गोष्टी प्रूव्ह करायच्या. काय एडीबी, एडीबी हा जो ट्रायंगल आहे हा सिमिलर आहे कोणाला मेन ट्रायंगलला एबीसी ला. त्यानंतर आहे बीडीसी, बीडीसी हा सुद्धा सिमिलर आहे कोणाला एबीसी ला. आणि जर हे दोघही एबीसी ला जर सिमिलर असतील तर हे दोघही एकमेकाला काय असतील सिमिलर असतील. म्हणजे काय याची एवढी रक्कम याच्याकडे, याची एवढी रक्कम याच्याकडे, याचा अर्थ दोघांकडे रक्कम काय झाली सेम झाली, अशा टाइप मध्ये जनरल. ओके, म्हणजे हा याला सिमिलर आहे, हा याला सिमिलर आहे, याचा अर्थ हे दोघही सुद्धा एकमेकाला काय असणार आहेत सिमिलर असणार आहे. आले लक्षात? ठीक आहे, मग जाऊया आपण पुढे. याचं प्रूफ कसं केलं पहा. आता ट्रायंगल तुमच्या समोर दिसतोय काय एबीसी आणि बीडी. ओके, मग आपण त्याचं प्रूफ चालू केलं. पहिल्यांदा आपल्याला कोण दाखवायचं आहे, पहिले दोन ट्रायंगल कोण घेतले एडीबी, ट्रायंगल कोणता आहे एडीबी, ट्रायंगल कळलं का कोणता आहे, आणि दुसरा कोणता आहे मेन एबीसी. ओके, मूळ कोणता एबीसी मोठावाला. मग आता जर तुम्ही पाहिलं तर याचा ए डी ए बी आणि ए दोघांमध्ये काय आलाय कॉमन आलाय पहा, दोघांमध्ये काय हा कॉमन आहे, म्हणजे एबीसी मध्ये पूर्ण ए येतो आणि एडीबी मध्ये सुद्धा काय येतो पूर्ण ए येतो, म्हणजे ए ला ए काय झाला कॉमन आला. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं याचा डी आणि याचा बी काय एकमेकाला 90 डिग्री, म्हणजे इथं जर पाहिलं तर हा 90 आहे आणि एडीबी मध्ये डी 90 आहे, म्हणजे दोन अँगल एकमेकाला काय आले इक्वल आले. म्हणून हे दोन ट्रायंगल एकमेकाला काय झाले ए टेस्टने काय झाले सिमिलर झाले, हे दोनही ट्रायंगल एकमेकाला काय झाले सिमिलर. डन. तसं आता आपण काय पाहणार आहे, परत दुसरे दोन ट्रायंगल घेतले त्यांनी बीडीसी, बीडीसी आणि नंतर कोण येतो एबीसी, परत मूळ घेतला मूळवाला ट्रायंगल मेन. ओके, आता इथं जर पाहिलं तर पहिल्यांदा कोण इथं येतो सी आणि इथं पण येतो सी, पहा एबीसी मध्ये पण सी येतो आणि बीडीसी मध्ये सुद्धा कोण येतो सी येतो, म्हणजे हे सी ला सी काय झाले इक्वल का कॉमन अँगल. त्यानंतर डी आणि बी, याचा बी आणि छोट्याचा डी हे दोघं एकमेकाला काय आहेत 90 डिग्री आहेत, आणि म्हणून हे दोन ट्रायंगल सुद्धा काय झाले एकमेकाला सिमिलर कोणत्या टेस्टने ए टेस्टने. म्हणजे याचा अर्थ हा वरचा जो छोटा आहे तो मोठ्याला सिमिलर आहे आणि खालचा जो छोटा आहे तो सुद्धा वरच्याला मोठ्याला काय सिमिलर आहे. याचा अर्थ हे दोघही एकमेकाला काय झाले सिमिलर. कोणता हा आणि हा हे दोघही छोटेवाले एकमेकाला काय झाले सिमिलर, आणि म्हणून आपल्याला 1 2 3 वरनं काय लक्षात आलं हे तिघही एकमेकाला काय आहेत सिमिलर, दोन छोटे आणि एक मोठा. याला म्हणायचं काय सिमिलरिटी राईट अँगल ट्रायंगल. आलं लक्षात? हे राईट अँगल ट्रायंगल मधले सिमिलरिटी. हे कधी पॉसिबल होती, हे कधी पॉसिबल होती, ही तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा राईट अँगल ट्रायंगल मधून आपण काय टाकतो ह्या 90 मधून इथं काय टाकतो 90 टाकतो, तेव्हा जे दोन ट्रायंगल तयार होतात ते दोन ट्रायंगल एकमेकाला सिमिलर असतात आणि त्याच वेळेस ते मूळ ट्रायंगलला सुद्धा काय असतात सिमिलर असतात. ओके, जर तुम्हाला बोर्डाला थेरम लिहायला आला तर या पद्धतीने तुम्हाला तो काय करायचा आहे राईट करायचा आहे लिहायचा आहे. आले लक्षात? ठीक आहे, जायचं पुढं. आलो आपण इथं. आता आपल्याला मेन थेरम जो शिकायचा आहे जो याच्यावर डिपेंड आहे तो थेरम काय जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन काय, आता पहा जर राईट अँगल ट्रायंगल मध्ये असं कधी घडलं का ट्रायंगल एबीसी मध्ये हा कोण आहे 90 आहे आणि ह्या 90 मधनं आपण इथं काय टाकली परपेंडिक्युलर लाईन ज्याला आपण डी नाव दिलं, बरोबर आहे. आता काय पहा गिव्हन इन्फॉर्मेशन काय इन ट्रायंगल एबीसी आणि अँगल मेजर ऑफ अँगल काय अँगल बी इज इक्वल टू किती दिलेले आहे तुम्हाला 90 डिग्री, आणि जर बी 90 दिले आणि अजून काय दिलेलं आहे बीडी ही काय परपेंडिक्युलर आहे कोणाला एसी ला. जर ही कंडिशन तयार झाली तर आत्ताच आपण पाहिलं काय तयार होणारे तीनही ट्रायंगल एकमेकाला काय असतात सिमिलर असतात, तयार होणारी तीनही एकमेकाला काय असतात सिमिलर असतात. आणि अजून एक या ठिकाणी प्रॉपर्टी होते आणि ती प्रॉपर्टी काय होते तर बीडीचा स्क्वेअर, काय सांगतोय मी तुम्हाला बीडीचा स्क्वेअर हा एडी गुणिले डीसी होतो, एडी इंटू डीसी अशा पद्धतीने होतो बीडीचा स्क्वेअर. आणि हा आहे तुमचा जॉमेट्रिक मीन. म्हणजे जॉमेट्रिक मीन वापरण्याची कंडिशन काय राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 मधनं अपोजिट साइडवर काय गेली पाहिजे 90 ची लाईन गेली पाहिजे. असं जर पुढे तुम्हाला दिसलं का समजायचं जॉमेट्रिक मीन आलाय. आणि जॉमेट्रिक मीन काय सांगतो ती जी परपेंडिक्युलर लाईन आहे ना तिचा स्क्वेअर हा काय असतो तिने जिला कट केलंय म्हणजे थोडक्यात इथं चिकटलेली. ओके, एडी डीसी
ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्या लाईनचा काय असतो, स्क्वेअर असतो. याला म्हणायचं जॉमेट्रिक मीन. मग हा तयार कसा झाला, मग त्याच्यासाठी आपण त्याचा थेरम पाहणार. त्याचा थेरम काय सांगतो, आता थेरम नीट समजून घ्या. थेरम काय पहा, इन राईट अँगल ट्रायंगल मध्ये परपेंडिक्युलर सेगमेंट टू कोणाला काढली ती, टू द हायपोटेन्यूज. म्हणजे आर क्यू पी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, इथं 90 आणि इथून इथं काय टाकली, यस, ही काय टाकली, परपेंडिक्युलर लाईन टाकली अपोजिट वर्टेक्स. ओके, इज जॉमेट्रिक मीन इट इज अ जॉमेट्रिक मीन सेगमेंट इनटू द विच हायपोटेन्यूज इज डिवाइडेड. तर ती लाईन हायपोटेन्यूजला काय करते, डिवाइड करते. ओके, मग आता जर तुम्ही नीट पाहिलं तर इन राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे, PQR मध्ये QS ही काय परपेंडिक्युलर आहे कोणाला, हायपोटेन्यूज PR ला. त्यामुळं पहा इथं तयार होणारे किती ट्रायंगल आहेत, 3 ट्रायंगल आहेत. तिन्ही ट्रायंगल एकमेकाला काय आहेत, सिमिलर. त्यातून आपण फक्त 2च उचलले, कोणते, QSR. आता ट्रायंगल नीट पहा, QSR म्हणजे कोणता वाला, हा वरचा वाला. काय डाऊट इथपर्यंत. आणि PSQ हा छोटा वाला इकडचा. म्हणजे हे दोन्ही छोटेवाले एकमेकाला काय असणार आहेत, सिमिलर. हे कुठं पाहिलं, आत्ताच आपण पाहिलं. ओके, जर हे दोन ट्रायंगल सिमिलर म्हणजे सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, ही टेस्ट आत्ताच हा थेरम पाहिला ना आपण. ओके, म्हणजे या थेरम नुसार हे दोन ट्रायंगल काय असणार आहेत, सिमिलर असणार आहेत, सांगायची काही गरज नाही आता. आणि जर ते दोन ट्रायंगल सिमिलर असतील, आता सगळ्यात सुरुवातीला आपण पाहिलं, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या साईड कशा असतात, प्रपोर्शन मध्ये असतात. प्रपोर्शन म्हणजे काय होणार आहे, जर मी छोट्याची QS घेतली, छोट्या ट्रायंगलची मी RQS याची मी कोणती घेतली, QS साइड घेतली, तर दुसऱ्याची मला कोणती घ्यावी लागणार आहे, PS. ओके, जर मी याची SR घेतली, कोणाची, SR याची, तर मला त्याची कोणती घ्यावी लागणार आहे, SQ घ्यावी लागणार आहे. कोणती घ्यावी लागणार आहे, SQ. आलं लक्षात. कारण ट्रायंगलची जर नाव तुम्ही पाहिली तर पहा, QS म्हणजे मला तिथं कोणती घ्यावी लागली, PS. मी याची कोणती घेतली, SR, तर मला याची कोणती घ्यावी लागली, SQ. झालं, डन. ओके, साइड कशा असतात, प्रपोर्शन मध्ये, कारण हे दोन ट्रायंगल एकमेकाला काय सिमिलर. म्हणजे इथं काय लिहिणार आहे तुम्ही, इथं तुमचं रिजन काय येणार आहे, प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल झालं. मग आता जर तुम्ही नीट बारकाईने पाहिलं तर पहा, इथं काय झालं, QS, इथं कोण आहे, PS, SR, आणि QS म्हणजेच कोण आहे, SQ. मागं पुढे लिहिलं तरी चालतं. मग आता इथं काय झालं, QS चं काय झालं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, याने याला मल्टिप्लाय केलं, म्हणजे QS चं काय झालं, स्क्वेअर. वर पुढे कोण आलं, PS इंटू कोण आला, SR. ओके, म्हणजे पहा QS चा स्क्वेअर इथं दिसेल तुम्हाला. आता काय झालं, QS चा काय झाला, स्क्वेअर. हा काय झाला, RS किंवा SR आणि SP. पहा PS आणि SR, PS आणि SR, हे दोघांचं मल्टिप्लिकेशन एवढं आलं. आले लक्षात, समजलंय. आणि यालाच आपण काय म्हणतो, जॉमेट्रिक मीन. समजलंय नक्की, जायचं पुढं. मग आता या जॉमेट्रिक मीनवर तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात. आता प्रश्न काय विचारला गेलाय, नीट बारकाईने जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल, ट्रायंगल कोणता दिलाय, PQR, आणि त्याच्यात Q काय दिलेला आहे, 90. म्हणजे आपण एक काम करूया, इथे एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला. ओके, या ट्रायंगलला नाव काय दिलं, PQR. त्यांनी सांगितले PQR, आणि त्यामध्ये Q हा काय, 90. त्यानंतर Q पासून N हा परपेंडिक्युलर आहे कोणाला, PR ला. म्हणजे Q पासून N मी इथं काय टाकला, परपेंडिक्युलर, इथं नाव काय दिलं, N. ओके, ठीक आहे. आता P पासून N पर्यंत ही जी लेंथ किती दिली, 9, आणि N पासून R पर्यंत ही लेंथ किती दिली, 16. आणि आता तुम्हाला काय व्हॅल्यू काढायची, कोणाची, QN. यापासून या पॉईंट पर्यंत काढा. मग आता मला उत्तर लिहायचंय. उत्तर लिहिताना मी सिस्टमॅटिकली लिहिणार आहे. आधी काय सांगणार, मी ट्रायंगलचं नाव सांगणार. डायरेक्ट जॉमेट्रिक मीन कधी वापरायचा नसतो. ओके, मग मी नाव काय लिहिणार, इन ट्रायंगल कोणता, PQR. काय लिहिणार आहे, अँगल PQR बरोबर काय लिहिलं मी इथं, 90 डिग्री. हे मला कुठं दिलंय, गिवन मध्ये दिले. ओके, अजून काय दिले मला गिवन मध्ये, QN. काय सांगितले मला, सेगमेंट कोणती, QN. ही काय परपेंडिक्युलर आहे कोणाला, सेगमेंट कोणत्या, PR ला. सेगमेंट कोणाला, PR ला. हे पण मला कुठं दिलंय, गिवन मध्ये दिलंय. आणि जर असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, असं जर कुठं दिसलं का राईट मधून 90 मधून पुढे 90 गेलेली लाईन, 90 मधून जर हायपोटेन्युस वर 90 ची लाईन गेली का समजायचं जॉमेट्रिक मीन आला तिथं. म्हणजे कोण काय होणार इथं, देअरफॉर इथं काय लिहिणार तुम्ही, QN चा काय होणार आहे, स्क्वेअर. हा काय होणार आहे, PN इंटू काय होणार, NR. PN इंटू काय होणार आहे, NR. ओके, मग इथं काय लिहिणार, बाय
रिझन काय असणार आहे? बाय जॉमेट्रिक मीन. आलं लक्षात? मग जॉमेट्रिक मीन नुसार मग आता इथं काय लिहिणार मी? क्यूएन चा काय लिहिणार? स्क्वेअर. पीएन ची व्हॅल्यू किती आहे? 9 आणि एनआर किती आहे? 16. म्हणजे क्यूएन चा स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं? 16 9 44 आहे, 144. मग जर मला क्यूएन ची व्हॅल्यू काढायची आहे तर मी काय लिहिणार आहे? टेकिंग स्क्वेअर रूट. ओके. मग जर मी टेकिंग स्क्वेअर रूट म्हणलं, टेकिंग स्क्वेअर रूट काय आलं टेकिंग स्क्वेअर रूटला? क्यूएन इज इक्वल टू 12. आले लक्षात? कारण 144 कोणाचा स्क्वेअर आहे? 12चा आहे. मग तिथं मी 12 लिहिलं, झालं माझं 12चं उत्तर काढायचं होतं. आले लक्षात? समजलंय? तर या पद्धतीने तुम्हाला बोर्डाला प्रश्न विचारले जाणार ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके डन. अजून एक क्वेश्चन दिलाय, आता हा होमवर्क आहे तुमचा, हा तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचा आहे. ओके ठीक आहे. आता काय दिले फक्त मी तुम्हाला क्वेश्चन समजून सांगतो. पीक्यूआर मध्ये क्यू काय दिलाय? 90. क्यू किती दिलाय? 90. क्यूएस पासून परपेंडिक्युलर टाकलाय कोणावर? पीआर वर. आता एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची? एक्स, नंतर कोण? झेड आणि वाय, हे तिघांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता सगळ्यात सुरुवातीला तुम्ही कोणाची काढणार? एक्स ची, कारण क्यूएस चा काय होणार? स्क्वेअर. क्यूएस चा स्क्वेअर काय होणार आहे? पीएस इंटू एसआर. म्हणजे पहिल्यांदा कोण मिळालं तुम्हाला? एक्स मिळाला. जर तुम्हाला तुमच्याकडे आता कोण आहे? एक्स आहे. नीट समजून घ्या प्रश्न, हा होमवर्क आहे. पा इथं कोण मिळणार तुम्हाला? एक्स मिळणार. मग एक जर मिळाला, ही साइड माहिती आहे, ही माहिती आहे, म्हणजे बाय पायथागोरस थेरमनी तुम्हाला कोणती येणार आहे? क्यूआर ची लेन काढता येणार. म्हणजे प्रत्येक वेळी जॉमेट्रिक मीन वापरायचं नाही, 2 3 3 थेरम एकत्र येऊ शकतात. म्हणजे जसं इथं कोणाला? क्यूएस कोणामुळे काढलं? जॉमेट्रिक मीन. क्यूएस मिळालं, एसआर माहिती आहे, म्हणजे क्यूएसआर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये क्यूआर काढताना काय वापरणार तुम्ही? पायथागोरस थेरम. झालं. मग आता झेड काढायचंय. झेड काढण्यासाठी जर तुम्ही हे नीट पाहिलं तर हा कोण आहे? हा कोण आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे पहा असा, बरोबर आहे. आता यामध्ये तुम्हाला वाय कळले, बेस कळलाय, तुम्हाला हायपोटेनियस पण माहिती आहे. हे टोटल किती आहे? 10 आणि हे किती? 8, म्हणजे टोटल किती झालं? 18. टोटल लेंथ किती आली? 18. मग तुम्हाला हायपोटेनियस माहिती आहे, बेस माहिती आहे, म्हणजे हाईट काढता येईल तुम्हाला त्याची. परत कोण वापरलं तुम्ही? पायथागोरस थेरम. म्हणजे इथं पायथागोरस थेरम वापरला, इथं पायथागोरस थेरम वापरला, पण सगळ्यात सुरुवातीला कोण वापरला? जॉमेट्रिक मीन. असे कंबाईन होऊन प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आले लक्षात? हा तुमचा होमवर्क आहे, हा मला तुम्ही सॉल्व्ह करून पाठवायचा आहे, द्यायचा आहे. आले लक्षात? ठीक आहे. तर या पद्धतीने आज आपल्या या कन्सेप्ट समजल्यात. आपण 2 कन्सेप्ट पाहिल्या. एक म्हणजे काय? सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगलची सिमिलरिटी, आणि दुसरं काय पाहिलं आपण? जॉमेट्रिक मीन. आले लक्षात? समजलंय? जर कळलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, कन्सेप्ट नीट समजून घ्या, आणि या कन्सेप्टवर आधारित तुमच्या फर्स्ट एक्झरसाइज मध्ये जेवढे काही क्वेश्चन असतील तेवढ्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यात मी तुम्हाला एक होमवर्क दिलाय, तो सुद्धा होमवर्क मला कंप्लीट करून पाहिजे. ओके ठीक आहे. बाय बाय.